लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आदिवासींच्या कवचयुक्त संविधानिक आरक्षणावर हल्ला। पुसद येथे भव्य आदिवासी अलगुलान मोर्चाला जनसागर। बातमी पुसद येथून। आदिवासींना अनुसूचित जमातीचे आरक्षण हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानिक कवचकुंडल आहे। मात्र राज्य शासनाने या कवचकुंडलाला तडा देण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्ये भर म्हणून इतर जातीची घुसखोरी आदिवासी समाजावर अन्यायकारक होईल अशी भूमिका आदिवासी समाजाने घेतली। त्यांचा तीव्र बिमोड करण्यासाठी आदिवासी आरक्षण उलगुलान मोर्चाला पिवळा जनसागर उसळला। तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावाखाली धगात आहे। बंजारा समाज, धनगर समाज आणि आता आदिवासी समाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव मोहीम चालवलेली आहे। आपण बघू शकता, आदिवासी हे संविधानिक आरक्षण असल्यामुळे आदिवासीच्या आरक्षणावर घाला या उद्देशाने पुसद शहरामध्ये, कारण यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि पुसद शहरामध्ये आज 30 तारखेला उलगुलान आदिवासी सकल समाजाच्या वतीने मोर्चाची हाक दिलेली आहे। आपण बघू शकता ही दृश्य आज या आदिवासी समाजाच्या वतीने पुसद शहराच्या या जिनिंग मैदानावरती पिवळं या ठिकाणी पिवळा आणि निळ्या ध्वजाने असा आच्छादित झालेला हा प्रकार आपण बघू शकता। आज या पुसद शहरामध्ये आदिवासी समाजाच्या वतीने भव्य दिव्य अशा उलगुलान मोर्चाचं या ठिकाणी आंदोलन आणि मोर्चा आयोजित केला आहे। या मोर्चाला संपूर्ण आदिवासी समाज या पुसद शहरामध्ये आज पिवळं आणि निळं वादळ आपल्याला भगवं दिसते, कारण आदिवासींनी आरक्षण बचाव मोहिमेसाठी आज पुसद शहरामध्ये या ठिकाणी उलगुलान मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि आपण आज हे काही आपला हक्क सांगायले फक्त या शासनाला आमचा आजच्या या सकल आदिवासी मोर्चाच्या आयोजनातून फक्त इशारा आहे की तुम्ही जर आदिवासी समाजाच्या आरक्षणाला, आदिवासी समाजाच्या हक्काला जर तुम्ही नख लावण्याचा प्रयत्न केला तर आज फक्त पुसद पेटलंय। याच्यानंतर अख्खा महाराष्ट्र आणि भारत, अखंड भारतातले आदिवासी एकत्र होऊ आणि जे आदिवासीच्या हक्क आणि अधिकारावर जे गदा आणतील त्याच्या विरोधामध्ये आम्ही पेटून उठू, एवढंच आम्ही आजच्या या मोर्चाच्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, पुसद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.